नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अंगारिका चतुर्थी स्पेशल खव्याचे मोदक बनवतोय। खूप साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे, तर झटपट होणारी रेसिपी आहे। नेहमी आपण उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक बनवतो, पण अंगारिका चतुर्थीला येत्या या तुम्ही अशा प्रकारे खव्याचे मोदक अगदी फटाफट बनवू शकता। त्यासाठी इथे आपण पाव किलो खवा घेतलेला आहे। हा होममेड खवा आहे आणि खवा घरी कसा बनवायचा याची रेसिपी सुद्धा चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे, तर ती तुम्ही बघू शकता। तर इथे आपण साधारणतः पाव किलो खवा घेतलाय। अर्धी वाटी सुकामेव्याची पावडर, यात काजू, बदाम, पिस्ता असे आपण एक 6 काजू, 6 बदाम, 6 पिस्ता असे घेऊन एक पावडर बनवलेली आहे आणि ही पावडर अर्धी वाटी आपण इथे पावडर केलेली आहे सुकामेव्याची। तर इथे आपण अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर साखर मिक्सरमध्ये दळून अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे। 1 चमचा विलायची पूड, साधारणतः 2 वेलची, थोडीशी साखर अशी आपण वाटून ही वेलची पूड बनवली आहे। 2 टेबलस्पून आपण इथे दूध घेतलेलं आहे आणि 10 ते 12 आपण इथे केशरचे धागे, याला केशरच्या काड्या पण म्हणलं जातं, तर हे केशरचे धागे आपण इथे यूज करतोय। जर तुम्हाला केशर वापरायचं नसेल तर तुम्ही केशरी कलर वापरू शकता मोदकामध्ये। तर चला, आणि हे केशर जे आहे ते आपल्याला दुधात भिजवून घालायचं आहे, जेणेकरून मोदकाला खूप छान कलर आणि टेस्ट दोन्हीही येतो। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो खवा आहे तो पॅनमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। तर चला मोदक बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवर अशा प्रकारे एक नॉनस्टिकचं पॅन ठेवलं आहे, त्यात आपण 1 चमचा साजूक तूप टाकूया, जेणेकरून आपला खवा खाली चिटकला जाणार नाही। शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनचा यूज करावा। स्टीलच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये हा खवा थोडासा लवकर चिटकला जातो, कारण या खव्यात मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडासा पॅनला चिटकण्याची शक्यता असते। त्यासाठी सतत अशा प्रकारे एका चमच्याच्या साहाय्याने त्याला अशा प्रकारे हलवत राहायचं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपला खवा खाली चिटकणार नाही। तर बघा, आता हा खवा थोडासा खरपूस भाजला गेला आहे, थोडासा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे। तर आता आपण यात पिठी साखर टाकूया। अर्धी वाटी आपल्याला यात पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखर टाकल्यानंतर खव्यामध्ये थोडंसं पाणी क्रिएट होईल, म्हणजे थोडीशी चाचणी झाल्यासारखे होईल आणि हे मिश्रण थोडंसं तुम्हाला पातळ दिसेल, पण हळूहळू हे जे मिश्रण आहे ते घट्टसर होईल। यात आपण अर्धी वाटी सुकामेव्याची पावडर टाकूया। तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी इथे काजू, बदाम, पिस्ता वापरलेला आहे, तुम्ही अक्रोड घेऊ शकता किंवा अदर कुठला सुकामेवा तुम्हाला आवडत असेल तर तोही तुम्ही यात ॲड करू शकता। तर 1 चमचा आपण विलायचीची पूड घेतली होती, तीही पूड यात आपल्याला टाकून द्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तर केशर आपण दुधामध्ये मिक्स करून अशा प्रकारे हे केशरचं दूध त्या खव्यामध्ये टाकणार आहोत आणि याला एकदम मंद आचेवर आपल्याला असं व्यवस्थित घट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा, साधारणतः एक 10 ते 15 मिनिटांनंतर तो खवा घट्ट झाला होता आणि मी एका प्लेटमध्ये काढून तो थंड करून घेतलेला आहे। तर आता आपण या खव्याचे मोदक बनवायला सुरुवात करूया। तर तुम्ही हे मोदक हाताने पण बनवू शकता, पण माझ्याकडे हा साचा आहे, साच्यातल्या मोदकाचा आकार खूप छान दिसतो, यासाठी मी इथे साच्याचा वापर केला आहे। जर हा साचा नसेल तर तुम्ही आपल्या नॉर्मली हाताने पण मोदक बनवू शकता। तर इथे मी थोडंसं अशा प्रकारे सुकं पीठ टाकलेलं आहे, किंवा तुम्ही पिठी साखर पण त्यावर अशा प्रकारे भुरभुरू शकता, जेणेकरून हे खव्याचे जे मोदक आहेत ते आतमध्ये चिटकले जाणार नाहीत। आणि तुम्ही तूप लावलात तरी चालेल किंवा तेल लावलात तरी चालेल, पण शक्यतो तूप लावावे, आणि नसेल तूप तर मग अशा प्रकारे थोडीशी पिठी साखर त्यामध्ये टाकून आपल्याला हे मोदक प्रेस करून बनवून घ्यायचे। तर बघा, मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित जर मोदक खवा भरला की मग त्याला छान आकार येतो, दाबून भरायचं म्हणजे छान आकार येतो। तर बघा किती छान आपल्या मोदकाला आकार आलेला आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। बऱ्याच वेळेस आपण चतुर्थीसाठी उकडीचे मोदक बनवतो, तळणीचे मोदक बनवतो किंवा अजून कुठले मोदक असतील, स्टफिंगचे, पनीरचे मोदक वगैरे, पण हा एक त्यातला एक प्रकार आहे, खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी वेगळा प्रकार म्हणून आपण या अंगारिका चतुर्थीला अशा प्रकारे खव्याचे मोदक बनवू शकतो। तर बघा, दुसरा मोदक ही आपण अशाच पद्धतीने भरवून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि जे एक्स्ट्रा खवा असेल तो बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। तर बघा किती छान आकार आलेला आहे। तर सगळे मोदक मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि एवढ्या ह्याच्यापासून जवळपास आपले एक 15 ते 16 मोदक तयार झालेले आहेत। तर बघा, तुम्ही इथे बघू शकता याचा आकार किती छान आलेला आहे या मोदकाचा। अगदी खायला पण एकदम छान लागतात आणि करायला पण खूप सोपे असे हे खव्याचे मोदक आहेत। तर उद्या अंगारिका चतुर्थी आहे, तर नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा, आणि रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।